विश्वाला शांतीचा करुणेचा संदेश देणारे, आपल्या धर्मामध्ये सारा विश्व सामावून घेणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतिबा ज्योतिबा फुले, लोकशाहीचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आणि या कोट्यावधी दीनदत्तांचे भाग्यविधाते विश्वभूषण महाप्रज्ञावंत महाबोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांना कोटी कोटी प्रणाम। माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांना सुद्धा माझा कोटी कोटी प्रणाम। आणि आज महाडच्या क्रांती दिनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या अनुषंगाने मी आपणासमोर गात आहे। साहजिकच बोलणारच माणूस चुकतो, तर मी एक छोटासा पामर म्हणून आपली जर काही चुका झाल्या तर मला क्षमा करावं। मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे। तुम्हारे वास्ते क्या क्या नहीं किया, सब कुछ दे दिया मगर तुमसे कुछ न लिया। खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी हाडाचं काढा आणि रक्ताचं पाणी केलं, परंतु तुमच्याकडून कवडीची सुद्धा मानवानं किंमत घेतली नाही। आज बघतोय आपण एखाद्या म्हाताराचं कुणाचं काम पडलं, पुण्यात तहसील मध्ये जर म्हणलं बापू हो काम करून दे, आजवर मध्ये 100 रुपये दे, दादा किती शोकांत दिलाय म्हणतो। अजी धन दिया किसी को धनवान कर दिया, ताकत दिया किसी को पहलवान कर दिया। ज्याला ज्याला बाबासाहेबांनी धन दिलं त्याचे मोठमोठे राजेवाडे महाले सजले बांधवानो, आणि ज्याला ताकद दिली तुम्हाला माहित आहे आज आमचा काळीमुडा माणूस सुद्धा बांधवानो कुठल्याही जातीवादी बलाढ्य माणसाला छड्डो करणे बाबासाहेबांचे पुणे आहे। कारण पहिले खूप खायला होतं, खूप माणसं मोठे होते, कारण पहिल्याचं मोठ्याचं खाणं होतं की हो। परंतु एखाद्या जातीवाद्यांचं सोडण्याचं टिचभर लेकरू जरी असेल तर त्याला जोहार बापू म्हणावं लागेल। परंतु बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाच्या बळावर सारं काही फेकून दिलं। मग माहित आहे अरे धन दिया किसी को धनवान कर दिया, ताकत दिया किसी को पहलवान कर दिया, लेकिन सबसे बेहतर मेरे भीमराज ने हमें बुद्ध धम्म देकर इंसान कर दिया। मानवानो बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला मान केलं, पण माहित आहे का बांधवानं तुम्ही जगाच्या पाठीवरला इतिहास बघा। कारण प्रत्येकाच्या हाती शस्त्र होतं, रामाच्या हाती धनुष्यबाण होता, मारुतीच्या हाती बांधवानो गदा होती, गदा की गदा गदा, श्रीकृष्णाच्या हाती सुदर्शन चक्र होतं, आमच्या मोगलांच्या बादशहाच्या हाती तर भाले बर्चे नेहमीच असायचे। छत्रपती शिवरायांच्या हाती सुद्धा तलवार होती, परंतु यांच्या भालाने बर्चांनी यांच्या तलवारीने यांच्या
धनुष्यबाणाने बाणावून या देशातील मानवांचा संहार केला आणि त्यांनी लढा जिंकल्या. पण असा एकच महायुद्ध या जगामध्ये ठरला की ज्याच्या हाती शस्त्र नव्हतं ना अस्त्र नव्हतं, त्याच्या हाती पेनाच्या लेखणीने बांधवानो सारं जग जिंकलं. म्हणून माहित आहे एकटाच रणामध्ये भीमखाना पाहिला, एकटाच रणामध्ये भीमखाना पाहिला, शस्त्राविना मी हा जिंकलेला लढा पाहिला. बड्यात घालून त्याने हात, मोजून पाडले रे सारे 32 दात, नागवंशीय नागाचा जिंकलेला लढा पाहिला. भीमाच्या बंदुकीत होती कायद्याची गोळी, म्हणून भरसभेत केली रूढीची या होळी. भीमाच्या बंदुकीत होती कायद्याची गोळी, म्हणून भरसभेने केली त्या जातीयवादी रूढीची होळी बांधवांनो. म्हणून म्हणायचं आहे अरे ज्ञान अम्बेडकर का अंगार है जमाना याद रखेगा, ज्ञान अम्बेडकर का अंगार है जमाना याद रखेगा, ओ मानवता का श्रृंगार है जमाना याद रखेगा, जहरीले हाथी संस्कृति के पाखान को ललकारा, वर्ण शास्त्र का भंगार है ये जमाना याद रखेगा. म्हणून माहिती बांधवांनो भीमाच्या बंदुकीत होती कायद्याची गोळी, 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 म्हणून भरसभेत केली मनूची या होळी, म्हणून भरसभेत केली रूढीची या होळी, म्हणून भरसभेत केली मनूच्या या होळी. मुर्द्यानं उठविणारा एक कडा पाहिला, मुर्द्यानं उठविणारा एक कडा पाहिला, शस्त्राविना मी जिंकले
जाती तिला उठान आलं होतं. असा महाभयंकर काळ होता बनवणं. परंतु त्या काळात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवणं, कारण बाबासाहेबांनी जाणलं होतं या जातीयतेवर एकच दवा आहे ते म्हणजे शिक्षण. म्हणून 18 तास अभ्यास करून बाबासाहेबांनी बनवणं साता समुद्राच्या पलीकडे जेवढं काही ज्ञान आहे ते सारं ज्ञान आपल्या देशामध्ये आणलं आणि या दिनदुबळ्या समाजाचा उद्धार केला. म्हणून माहित आहे एकदाच सैन्य विना भीम करीत होता हल्ला. एकदाच सैन्य विना आनंद बघतोय म्हणून दुःखान म्हणावं वाटलं. त्या काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 35 आमदार निवडून आणले आणि 7 खासदार आणले. परंतु आज बघा त्याच्यापेक्षा त्या पहिल्यापेक्षा 4 पट आपली लोकसंख्या वाढली कमी कमी. आज सध्या आपण ग्रामपंचायतला मेंबर आणू शकत नाही. अरे पंचायत समिती जिल्हा परिषद सोडून द्या, आमदार खासदार येतो स्वप्न सोडून द्या. बघा किती शोकांतिक आहे बनवून. आज साधा मानव ग्रामपंचायतला एखादा माणूस उभा करत असेल तर आजही पाटला चरणावर बांधून माणूस आपला उभा करण्यात त्याने आणू लागते. ही शोकांतिक आहे. म्हणून म्हणतो अरे बाबा गए तो सब चोरों का राज हो गया. बाबा गए तो सब चोरों का राज हो गया. सैन्य विना करीत होता हल्ला. जिंकीला बाभिमाने हा समतेचा किल्ला. म्हणून बाबासाहेब म्हणायचे काय म्हणायचे, अरे तुमच्या हाती आहे, समतेचा समाज तुमच्या हाती आहे. दीक्षा देताना बाबा म्हणाले की बांधवनो माझ्या धम्माची लाज तुमच्या हाती आहे. आपल्या धम्माची लाज आपण कशी ठेवायची आणि कुठे ठेवायचं बांधवनो आपल्यावर आहे. माहिती एकटाच सैन्य विना करीत होता हल्ला. किल्ला बाभिमाने हा समतेचा किल्ला. इतिहासामध्ये पहिला मी धडा पाहिला. इतिहासामध्ये पहिला मी धडा पाहिला. इतिहासामध्ये पहिला मी धडा पाहिला बनवणं. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सारा इतिहासच बदलून टाकला आणि एक क्रांतिकारी परिवाराची लाड बांधून तुम्हाला आम्हाला दिली. म्हणून माहित आहे अरे आगे कदम बढ़ाना कैसे इंग्लिस्तान से पूछो. आगे कदम बढ़ाना कैसे इंग्लिस्तान से पूछो. लड़ने की तहजीब कैसे जर्मन जापान से पूछो. आते वक्त सर झुकाना कैसे ये दक्षिणी निजाम से पूछो. अरे लेना बदला कैसे ये वीर भगत सिंह से पूछो. होती है मोहब्बत कैसे ये हिंदुस्तान से पूछो. और चलाना राजनीति कैसे ये मेरे भीमराज से पूछो. म्हणून मला एक बाबासाहेबांचं बाबासाहेब कांतात बनवणं आहे का. गोळी खुशाल घाला.
बैमान होणार नाही र समाजाला, आंबेडकर बैमान होणार नाही र समाजाला. कारण बाबासाहेबांनी सांगलं होतं, अरे ज्या समाजामध्ये मी जन्मलो त्या समाजाचा उद्धार करण्यासाठी जर अपयशी ठरलो तर स्वतःला गोळी घालून घेईल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीष्म प्रतिज्ञा बनवणं शेवटपर्यंत पूर्ण केली. म्हणून बाबासाहेब म्हणतात काय म्हणतात, गोळी खुशाल घाला, गोळी खुशाल घाला तरी लटकवाल फासाला, आंबेडकर बैमान होणार नाही र समाजाला, आंबेडकर बैमान होणार. माझे गुरुवर्य सुरेश यांनी गायलं गीत आहे, आपण ऐकलं असेल. काय म्हणतात, प्रतिज्ञा केली आहे मी हा उद्धारील समाज, आणि देशामधला बहुजन बांधव करील उद्या राज. प्रतिज्ञा केली आहे मी हा उद्धारील समाज, या देशामधला बहुजन बांधव करील उद्या राज. म्हणून बाबासाहेब म्हणाले, जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, उद्याची राज्यकर्ती जमात तुम्हाला बनायचं आहे. कारण बाबासाहेबांना हाकीत माहित होतं, कारण जर संसदेमध्ये आपले लोक असतील, आपले आमदार खासदार असतील, आपले प्रश्न सुटतील, आपलं विधेयक पास होईल. परंतु होते आज उलटच, एक सुद्धा बनवणं आरपीचा एक सुद्धा आमदार खासदार होऊ शकत नाही. बघा किती शोकांती आहे. आम्ही बघतो हातगावला आता की कधी कधी आमच्या आरपीआयचे नेते इकडे तिकडे, कोणी काँग्रेसमध्ये, कोणी शिवसेनेमध्ये, कोणी भाजपमध्ये, आणि शेवटच्या रात्री फार मजा येते. आम्हाला मजाच वाटली. रात्र साहेब शिंदे साहेब जागून काढतात, रात्र कोणी यायला का पाहायला पैसे घेऊन येते का. मला त्यांना म्हणायचं, अरे भटो तुम्हाला त्यांचे पैसे काय करायचे आहेत. अरे बाबासाहेबांनी तुमच्यासाठी एवढी कमाई केली की तुमच्या सगळ्या पिढ्यालाही सरणार नाही. मला मुसलमानचा पार आवडतं साहेब, देव तो मानत नाही, पण तुमच्यासाठी शिंदे साहेब सांगतो, बघा एखाद्या मुसलमानाची भांडणं झाली तर ते सगळे मुसलमान गोळा होतील, कुठून जरी असले तरी, आणि त्याला घेऊन जातील. आणि तो आपला तुम्ही क्या वगैरे मागायची त्याला नेतील, अगोदर सगळे करतील, किती त्याला उन्हा करता. आणि आपल्या माणसाने एखादं काही मारणं भांडणं झाली तर आपल्या काम देईल, नाही एक गाणं कोण येतच आहे, काहीतरी आगाव म्हणलं असं आहे की नाही. हेच फक्त आम्ही कसं काहीतरी हेच म्हणून गुन्ह्याला मारत असतील, जाऊ द्या मारू द्या. पण बापू माझं तुम्हाला सांगणं आहे, म्हणून मुसलमानची एकीला मी मानतो. अरे जो अच्छे मोमिन होते वो कभी अपना कुरान नहीं बेचते. त्यांच्या मानव सुरू जेव्हा कुरानची शपथ साहेब कधीच घालणार नाही. जो अच्छे मोमिन होते वो कभी अपना कुरान नहीं बेचते, और जो सच्चे हिंदू होते हैं वो कभी अपना कुरान नहीं बेचते, और जो सच्चे भीम के खून के होते हैं ना वो कभी अपना ईमान नहीं बेचते. म्हणून बापू ईमान आपलं बेचू नका रे. माहित आहे, प्रतिज्ञा केली आहे मी हा उद्धारील समाज, देशामधला बहुजन बांधव करील उद्या राज. अरे जुलुम के खिलाफ उठ जाए ऐसे हाथ पैदा कर, जुलुम के खिलाफ उठ जाए ऐसे हाथ पैदा कर. अरे भीम के चाहने वालों की पहली साथ पैदा कर. अरे मरना है तो सभी को एक ना एक दिन मरना है सभी को एक ना एक दिन, मगर नाम हो जाए दुनिया में ऐसी कुछ बात पैदा कर. कारण आपण बाबासाहेबांचे लेकर आहोत, आपल्याकडे इमान असलं पाहिजे.
तर बांधव आपला गायला बोलायला अधिकार आहे, नाही तर बिलकुल अजिबात नाही अधिकार. प्रतिज्ञा केली आहे मी हा उद्धारेल समाज, अरे देशामधला बहुजन बांधव करील उद्धाराच. अपयशी जर मी ठरलो, अपयशी जर मी ठरलो, गोळी घालीन मी स्वतःला. आंबेडकर बैमान होणार नाहीर समाजा, आंबेडकर बैमान होणार नाहीर समाजा. करीत होता हल्ला, जिंकीला बाभिमाने हा समतेचा किल्ला. इतिहासामध्ये पहिला, जिंकलेला लढा पाहिला. माणसाचा लढा बुद्धीनं पेटविला, मेलेला हा समाज प्रतिने उठवला. हा माणसाचा लढा बुद्धीने पेटविला, हा मेलेला समाज क्रांतीने उठविला. खरोखर बांधवांनो, आपण माणसं असून सुद्धा बांधवांनो माणसाची किंमत नव्हती. इथल्या जातीयवाद्यांना बांधवांनो, कुत्रे मांजरांची बांधवांनो त्यांना संगत होती, त्यांना कुत्रे मांजर त्यांना प्यारी होती, परंतु आपण माणूस असून सुद्धा बांधवांनो आपली किंमत नव्हती. पण बाबासाहेबांनी हे सारं जुगारून टाकलं. म्हणून म्हणायचं आहे, सहजांची काडी मोडली. बघा त्यावेळी त्या काळी सहजांची काडी मोडली तर यांना विंटाळ व्हायचा, मग ती देवाची पारी तर विंटाळची वंटाळ व्हायचा, आणि नजरेला नजर फिरली तरी यांना विंटाळ व्हायचा, अंगावर सावली पडली तर मग विंटाळच विंटाळ व्हायचा. आता त्या राजगदीवर दलित बसला, आता त्या राजगदीवर दलित बसला. आता विंटाळ तुमचा कुठे गेला? आता त्या राजगदीवर दलित बसला, आता विठ्ठल तुमचा कुठे गेला? अरे त्या दलित वकिलांनी तुम्हाला न्याय दिला, मग आता विठ्ठल तुमचा कुठे गेला? अरे दलित डॉक्टरांनी विलास तुमचा केला, आता विठ्ठल तुमचा कुठे गेला? आणि भीमराव तुमचा जावई झाला, आता दलित कुठे गेला?
माणसाचा लढा बुद्धीने पेटविला माणसाचा लढा केलेला हा समाज क्रांतीने उठविला क्रांतीने उठविला कसा उठविला बापू मन माहित है अरे अंबेडकर वाद को रोकने की हिम्मत हो नहीं सकती अंबेडकर वाद को रोकने की हिम्मत हो नहीं सकती नमक क्रांति चलाने वाले को रोकने की हिम्मत हो नहीं सकती अरे पीछे 1000 गालियां देंगे सूर्यकांत पीछे 1000 गालियां देंगे मगर शेर के सामने किसी की भोंकने की हिम्मत हो नहीं सकती मन माहित है भगवान बुद्धाने बांधवानो भगवान बुद्धाचा धम्म मानवावर आधारित आहे माणूस हा धम्माचा केंद्रबिंदू आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संबंध जगातील ग्रंथांचा अभ्यास केला त्याच्यामध्ये समता ममता प्रेम आहे न्याय आहे करुणा आहे अशा बुद्धाच्या ओटीमध्ये तुम्हाला आम्हाला टाकलं म्हणून माहिती बनवणं हा माणसाचा लढा बुद्धीने पेटविला माणसाचा लढा बुद्धीने पेटविला केलेला हा समाज क्रांतीने उठविला कैलास गाण्यामध्ये माझे मित्र कवी गायक कैलास राऊत यांचं गीत आहे मानवानो कारण आम्ही 11वी 12वी MA पर्यंत शिक्षण आमचं दोघांचं एकाच जागी झालं आम्हाला फार लहानमध्ये आम्ही गाणे तयार करायचे म्हणायचे दाभडच्या पहिल्या सुरू झालेल्या दाभडला पहिलं आमचं दोघांचं गीत झालं शिंदे वगैरे आले होते मी सुद्धा मानवानो आज MA BPed आहे शिक्षक आहे म्हणून काय म्हणायचं हा माणसाचा लढा बुद्धीने पेटविला माणसाचा लढा केलेला हा समाज क्रांतीने उठविला कैलास गाण्यामध्ये कैलास गाण्यामध्ये मी किडा पाहिला कैलास गाण्यामध्ये मी किडा पाहिला मग काय शस्त्राविना मी हा जिंकलेला लढा पाहिला एकटाच रणामध्ये भीमकडा पाशिला एकटाच रणामध्ये भीमकडा पाशिला शस्त्राविना मी हा जिंकलेला